बातमी पावसानं झालेल्या नुकसानाची आहे। यवतमाळमधनं बातमी येते। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत। कापूस, सोयाबीनचं पीक पाण्याखाली आल्यानं शेतकरी देखील हवालदिल झालाय। पावसामुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत। अक्षरशः सोयाबीन आणि कापसाचं नुकसान झालंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। आणि मारेगाव या 2 तालुक्याला रेड अलर्टचा इशारा दिल्यानंतर उर्वरित 14 तालुक्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा दिला होता आणि सकाळपासून धोधो पावसाला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला। 2 तासामध्ये तर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली। त्यातच शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शेतकऱ्यांचं शेतातील पीक पूर्ण वाहून गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आधीच शेतकरी वर्ग आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असताना आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागलेला आहे। शेतामधील सोयाबीन पीक या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पूर परिस्थिती उद्भवल्यामुळे शेतातील पिकांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। पूर्ण पिकं खरडून गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत असताना पहिल्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या यवतमाळ जिल्ह्यात